ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो मी अमर कुमार. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जेव्हा जेव्हा आपण हा श्लोक म्हणतो त्यावेळेला आपल्याला आपल्या सर्व गुरुजनांची आठवण येते. आणि आता आपण जिकडे आलो आहोत ते म्हणजे जुन्या डोंबिवलीमध्ये, जिकडे एक सुंदर असं विद्यालय उभारलं आहे ज्याचं नावच आहे जनगण मन. आपण जेव्हा जेव्हा जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता हे जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा आपल्याला आपल्या शाळांची आठवण येते. जेव्हा आपण लहान होतो शाळेमध्ये आपण ह्याने सुरुवात करायचो आणि तशीच सुरुवात इकडे आपण आज करणार आहोत. आणि त्या शाळेचंच नाव आहे जनगण मन. जनगण मन विद्यालयामध्ये आपण आलेलो आहोत आणि आपण त्यांचे जे संस्थापक आहेत राजकुमार कोल्हे साहेब त्यांची आज भेट घेणार आहोत. त्यांचा आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत. आणि त्याचप्रमाणे येत्या काही दिवसांमध्ये आता शाळांना सुरुवात होत आहेत. मुलं उत्साहित आहेत. जान्हवी मल्टी फाउंडेशन नावाची त्यांची संस्था आहे कोल्हे साहेबांची. राजकुमार कोल्हे नावाचंच राजकुमार आहेत आणि त्यांचा रुबाबदारपणाही तसाच आहे. त्यांचं व्यक्तिमत्वही तसं आहे. आणि सेल्फ फायनान्स पूर्णपणे स्वतःच्या हिमतीवरती उभारलेली ही शाळा आहे. आणि ह्यासाठी आम्ही त्यांना त्रिवार वंदन करतो. वी सॅल्यूट. आणि परत एकदा म्हणतो जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. अशाच शाळातून या भारताचं भाग्य उज्ज्वल होत जाओ आणि पुढची पिढी ही वृद्धिंगत होत जाओ. आणि अशा राजकुमार कोल्हे साहेबांना व त्यांच्या परिवाराला उदंड आयुष्य लाभो. धन्यवाद. नमस्कार, मी अमर कुमार. आपण आज जनगण मन ह्या संस्थेमध्ये आलो आहोत. आणि तिकडे आपण पाहत आहोत की डॉक्टर राजकुमार कोल्हे साहेब त्यांचे पूर्ण कुटुंब आपल्या समोर आहे. प्रेरणाताई आहेत जे त्यांचं सर्वांचं प्रेरणास्थान आहेत. व जान्हवी मल्टी फाउंडेशनच्या सर्वा जान्हवीताई सुद्धा आहेत. तर माझा प्रश्न असा आहे की ताईंना की ॲज अ यंग एंटरप्रेनर, फाउंडर आणि डायरेक्टर म्हणून ह्या संस्थेमध्ये आपल्या घरामध्येच आपल्या आई ह्या प्रेरणास्थान आपल्यासाठी आहेत व तसेच आपले वडील हे तितकेच आपल्यासाठी आदरपूर्वक आहेत. एक लाईव्ह एक्झाम्पल आहे ॲज अ हिरो म्हणून. लाईव्ह एक्झाम्पल हे सर्व असताना आपण ह्या क्षेत्रामध्ये
आपणही शिक्षण क्षेत्रामध्ये एंट्री घेतली आहे आणि कशा रीतीने आपले फ्युचर प्लॅन आहे याच्याबद्दल आपल्याला आपण काही सांगू शकता? ओके, सर्वात पहिले नमस्कार, माझं नाव जान्हवी कोल्हे. जे तुम्ही विचारलं म्हणजे फॅमिलीमध्ये, सो मी त्यांना लहानपणापासून स्ट्रगल करताना पाहिलं. असं नव्हतं की त्यांना कोणीतरी दिलेलं जे माझ्यासोबत झालं आहे, कारण की मी सेकंड जनरेशन आहे, तर भरपूर गोष्टी एक्सपेक्टेशन्स हे ऑलरेडी होते, पण त्यांनी ती गोष्ट फर्स्ट जनरेशन असल्यामुळे सगळं स्ट्रगल करून खूप, आय थिंक पप्पांनी सांगितलंच असेल तुम्हाला, नसेल सांगितलं तर 70 बँक्सनी रिजेक्ट केलेलं त्यांना, जेव्हा लोन त्यांना पास करायचं होतं या बिल्डिंगसाठी. सो आणि लहानपणापासून मी त्या दोघांना बघितलं की त्यांनी एक दुसऱ्याला कसं सपोर्ट केलं. सो ऑफकोर्स त्या सगळ्या गोष्टी माझ्या लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट होत्या. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी त्यांच्याकडनं मी शिकली वॉज मेडिटेशन, कामनेस, सिच्युएशन्स कसे हँडल करायचे, बिकॉज सगळंच काही आपल्या कंट्रोलमध्ये नसतं. त्याच्या खूप इन्स्टन्सेस झाले तशा लाईफमध्ये जिथे मला असं वाटलं की कुठेतरी मुलगी होणं माझा कमीपणा आहे का, पण त्याच्यात माझे मम्मी पप्पा नेहमी मला बोलायचे की इट इज नॉट दॅट यू आर लेस, इट इज समथिंग दॅट इज युअर ॲडव्हान्टेज, आणि ते तुम्ही ॲज अ ॲडव्हान्टेज घ्या की तुम्ही एक मुलगी आहात. तुम्ही असं विचार करू नका की अरे मी मुलगी आहे तर काय. त्यांनी मला नेहमी असं सांगितलंय की तू आहेस आणि जशी आहेस तू अजून खूप काही करू शकते. सो त्याच्यामुळे ते एक खूप इम्पॉर्टंट होतं माझ्यासाठी. फेमिनिझम हा कॉन्सेप्ट जरी जेव्हा नव्हता तरी ते दोघं मला असं वाटतं की माझ्यासाठी फेमिनिस्ट होते. नंतर हे सगळे कॉन्सेप्ट आले ना ऑफ इक्वालिटी अँड ऑल, पण हे मी लहानपणापासून बघत होती माझ्या घरी. सो जेव्हा हे कॉन्सेप्ट आले मला काही वेगळं नव्हतं वाटत की ठीक आहे घरी दोघेही काम करतात, दॅट इज हाऊ इट इज, बिकॉज माझ्या घरी मम्मी पप्पा दोघेही काम करतात. म्हणजे आता तुम्हाला जरी तसे वाटत असतील की प्रेसिडेंट सर आहेत तरी आजही वॉशिंग मशीन मध्ये कपडे पप्पाच टाकतात. नाही मोठेपणा म्हणजे त्यांनी ते शिकवलं आहे मला लहानपणापासून की एक दिवस जर मम्मी बिझी असेल तर केस पप्पाने बांधलेले. सो हे नॉर्मल होतं आमच्या घरी, जे नंतर मला कळालं लोकांकडनं की अच्छा हे नॉर्मल नाहीये, पण माझ्यासाठी ही गोष्ट लहानपणापासूनच नॉर्मल होती की हो चाक दोन्ही असतात. म्हणजे एनी रिलेशनशिप, एनी लव्ह हॅज टू हॅव बोथ द पार्टनर्स वर्किंग अँड बोथ ऑफ देम सपोर्टिंग इच अदर. सो त्याच्यामुळे अपब्रिंगिंग इन ऑल वॉज व्हेरी डिफरंट मला असं वाटतं. आणि माझ्या अपब्रिंगिंगमध्ये मला 100% माहिती आहे की त्याच्याचमुळे ते आज एवढे सक्सेसफुल आहेत दोघेही आणि एक दुसऱ्याला सपोर्ट करतात, बिकॉज ऑफकोर्स अप्स अँड डाऊन्स येतात. आणि फ्युचर प्लॅन म्हणजे ऑफकोर्स मी 10 वर्ष फिल्म इंडस्ट्रीमध्ये होती. मग 10 ते 12 फिल्म्स केल्यात मी, तेलुगू, हिंदी, मराठी, ॲज अ डिरेक्टर, ॲज अ एडिटर. तर असं वाटतं की जेवढाही कॉन्फिडन्स आला तो त्यांच्यामुळे, आणि फेलियर घेण्याची जी क्षमता पण आली आहे तीही त्यांच्यामुळे, बिकॉज ऑफकोर्स लाईफ इज नेव्हर स्ट्रेट ना. पण मला जेव्हाही प्रॉब्लेम्स येतात मी त्या दोघांकडे येते. मी त्यांना नेहमी बोलली आहे दे आर मायटोकॉन्ड्रिया ऑफ माय लाईफ. मायटोकॉन्ड्रिया म्हणजे पॉवर हाऊस ऑफ अ सेल, राईट? की आपण लाईफमध्ये खूप काही करू शकतो, पण एक जी पॉवर येते ना आपल्याकडे काहीही करायची अचीव, ती शेवटी आपल्या बेसमधनच येते. आणि बेस चांगला असला की आपण फाउंडेशन ऑफ अ बिल्डिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. जसं फाउंडेशन चांगलं असलं की बिल्डिंग आपोआप बनवू शकतो आपण. सो तसंच आहे, ते फाउंडेशन आहेत आणि होपफुली बिल्डिंग चांगली बनेल. प्रश्नच नाही. सरांनी, राजकुमार सरांनी व प्रेरणाताईंनी हे एवढं उत्तम फाउंडेशन आपल्या समोर घातलं आहे, आणि की ह्या संस्थेमध्ये फर्स्ट जनरेशनच काम करत नाहीये, तर सेकंड जनरेशन सुद्धा तितक्याच खांद्याला खांदा लावून त्याच त्यांच्या पावलावरती अधिक प्रगती करण्यासाठी, अधिक जनतेला आणि आपल्या समाजाला जिवंत उदाहरण असं देण्यासाठी प्रगतिशील आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही त्यांचा एक छोटासा सत्कार करू इच्छितो. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने आम्ही प्रेरणाताई व जान्हवीताईंना हा पुष्पगुच्छ देऊ इच्छितो. तसंच छोटस प्रतीक, ही लक्ष्मीची मूर्ती आहे आणि चांदीची लक्ष्मीची मूर्ती आहे. लक्ष्मी आणि सरस्वतीचा सुंदर मेळ इकडे दिसत आहे आपल्याला, आणि त्याच्यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो. आपण जो
अमूल्य वेळ दिला व डॉक्टरांनी आमच्याबरोबर ज्या गप्पा मारल्या व फ्युचर जनरेशन आपल्याबरोबर बसली आहे त्या पूर्ण परिवाराला, कोल्हे परिवाराला आम्ही धन्यवाद देतो आणि पुढच्या वाटचालीसाठी उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू. मुझको भी तो लिफ्ट करा दे, थोड़ी सी तो लिफ्ट करा दे, ऐसे पैसों को किया है, कैसे पैसों को किया है, मुझको भी तो लिफ्ट करा दे. आज आपण जनगण मन शाळेच्या 7व्या मजल्यावरती आत्ताच लिफ्टने आलो आहोत आणि इकडच्या सर्व भावी पिढीला, विद्यार्थ्यांना जीवनामध्ये लिफ्ट करण्यासाठी जनगण मन शाळेच्या जान्हवी फाउंडेशनच्या JMF मूव्हीजचं आपण कशा रीतीने कार्यशाळा चालते हे बघणार आहोत. त्याचबरोबर JMF फाउंडेशनचं जे FM चॅनल आहे ते कशा रीतीने कार्यरत आहोत ते इकडून 88.4 FM ध्वनी ह्या नावाने जे चालवलं जातं FM चॅनल ते कशा रीतीने काम करतं हे आपण बघणार आहोत आणि ह्याच्यासाठी आपण रोहित यांना भेटणार आहोत आणि त्यांची एक छोटीशी मुलाखत घेऊ. नमस्कार. आपण आता आलो आहोत JMF स्टुडिओमध्ये आणि त्याचे सर्व आपल्याबरोबर आहेत. रोहित राजगुरू, जे जसं आपण म्हणतो की प्रत्येक पुरुषाच्या मागे एक खंबीर स्त्री उभी असते त्याच्या प्रगतीसाठी, तसंच इकडे आपण बघत आहोत की जान्हवी फाउंडेशनच्या मागे पावलावर पाऊल ठेवून, खांद्याला खांदा लावून रोहितजी सुद्धा उभे आहेत आणि तितक्याच तत्परतेने, तितक्याच तन्मयतेने या फाउंडेशनच्या सर्व कार्यामध्ये त्यांचा मार्गदर्शन आणि त्यांचा मोलाचा वाटा आहे. आणि आपण जाणून घेणार आहोत की इकडे काय काय ऍक्टिव्हिटी होते आणि कशा रीतीने ही संकल्पना आपल्या मनामध्ये आली आणि त्याचं आता लाईव्ह आपण कशा रीतीने कार्यशाळा होत आहे ते आपण बघणार आहोत. रोहितजी, आपल्या प्रेक्षकांना जरा सांगा की ह्याची सुरुवात कशी आली, संकल्पना कशी आली आणि आता काय काय ऍक्टिव्हिटी. पहिले तर नमस्कार सगळ्यांना आणि धन्यवाद. तुम्ही खूप छान इंट्रोडक्शन दिलं आणि खूप खूप थँक्यू तुमचं. सो मी सांगू इच्छितो की JMF मूव्हीज हे जे आपलं प्रोडक्शन हाऊस आहे हे 3 लेअर्ड प्रोडक्शन हाऊस आहे. सो 3 लेअर्ड स्टुडिओज म्हणजे काय असतं, प्री प्रोडक्शन, प्रोडक्शन आणि पोस्ट प्रोडक्शन ह्या तिन्ही गोष्टी इथे होऊ शकतात. वंडरफुल. की जसं रायटिंगसाठी आपल्याला एक स्पेस पाहिजे, ब्रेन स्टॉर्मिंगसाठी एक रायटिंगचा पूर्ण ग्रुप बसतो, पूर्ण टीम बसते आणि मग ते एका आयडियावर ब्रेन स्टॉर्म करून एक पूर्ण स्टोरी स्क्रिप्ट पूर्ण बनवतात. सो त्यासाठी पण एक जागा आहे. नंतर मग प्रोडक्शनसाठी की आपल्याला जर काही शूट करायचं तर आपल्याकडे खूप खूप जागा आहे. म्हणजे आपण आता स्कूल तर बघितलीच की 7 माळ्याची पूर्ण बिल्डिंग आहे, टेरेस पण आहे, सोलार पण आहे, सगळंच काय आपल्याकडे. हा, पण मग आपल्याकडे ही शूटिंग स्पेस पण आहे की एक जसं इथे ऍड शूट्स होऊ शकतात है ना. आणि नंतर जर वेब सिरीज वगैरे, आम्ही खूप वेब सिरीज आणि नंतर फिल्म्स पण बनवल्या आहेत. सो मग ते पण इथे आम्ही शूट करतो आणि प्लस एडिटिंग सेटअप पण आहे आपल्याकडे. सो पूर्ण आता मी तुम्हाला एक टूर करतो, ठीक आहे. तर आता हे आपलं जे आहे हे शूटिंग स्पेस आहे, जसं तुम्ही बघू शकता. सो इथे आपल्या लाईटचे रिग्स पण लागले आहेत आणि हे जे बॅकग्राऊंड आहे हे आपण चेंज करू शकतो. आता ब्लॅक बॅकग्राऊंड बघताय तुम्ही, तर ते व्हाईट पण करू शकतो आपण, ग्रीन पण करू शकतो, क्रोमा, पूर्ण क्रोमा सेटअप बनवतो. तर आता मायथॉलॉजिकल जे शोज चालतात टीव्ही मध्ये, सो ते फक्त क्रोमा सेटअप लावून ते ऍक्टर्स ऍड करून ते लोक पूर्ण एडिटिंग करतात. तर इथे आपण एक टीव्ही शो पण बनवू शकतो. येस. आणि पूर्ण सॉफ्ट ग्रुप आहे.
पूर्ण साऊंड प्रूफ आहे. बापरे. सो कारण इथे बाजूला ना हे दिवा बसायची लाईट आहे. हा, तर मग इथे जर काही शूट होतं, पॉडकास्ट वगैरे शूट होतं, तर मग खूप डिस्टर्बन्स नाही व्हायला आपण ते साऊंड प्रूफ ठेवले. इव्हन आता तुम्ही हे जे प्रॉप्स बघणार, इथे थिएटरची पण रिहर्सल होती खूप. सो आपलं JMFचं VM थिएटर आहे, वंदे मातरम थिएटर. हा, सो त्याची पण रिहर्सल होते. आणि मग हे जे आहे हे डान्स स्टुडिओ आहे, पूर्ण डान्सची पूर्ण स्पेस आहे. इथे क्लासेस चालतात लहान पोरांचे, नंतर मग लेडीज बँच पण चालते आणि खूप प्रमाणामध्ये पोरं येतात. आणि इव्हन जे आपले महिला आहेत ते पण येतात इथे. आता आपण FM स्टुडिओ कडे जाऊया. ध्वनी इकडे हीच मास्टर व्हॉइसची रेकॉर्ड लावलेली आहे, जी आठवण करून देते. येस, ही जी ओरिजिनल आठवण करून देते त्या एरातली, की तेव्हापासून कशा रीतीने सुरुवात झाली आणि आता कशा रीतीने त्याचं डिजिटलायझेशन झालं आहे हे आपण बघूया. हा आपला सेटअप आहे आता पूर्ण. आणि इथे बेसिकली जे पण पॉडकास्ट आपण आतमध्ये शूट करतो, जे पण शोज आपण ब्रॉडकास्ट करतो, ते ह्या कन्सोल मध्ये हे रेकॉर्ड होतात. हा सिस्टम आहे, इथेच एडिट होता Wow. ते सगळं. आणि स्केड्युलिंग वगैरे पण इथेच होते. सो आतमध्ये या एक मिनी आकाशवाणी आपण इकडे तयार Yes, केली yes, असं yes, म्हणायला yes. हरकत नाही. रोहितची पर्सनॅलिटी पाहिल्यावरती. पेक्षाही उत्तम आहे. आणि हे असून सुद्धा ते कॅमेऱ्याच्या मागे एवढं काम करत आहेत आणि डायरेक्शन आणि ऑडिओसाठी पूर्ण सिंक्रोनायझेशन करत याचं मला आश्चर्य वाटतंय. आणि जाणून घेऊ आपण रोहित कडून की आपलं इनिशियल बॅकग्राऊंड काय होतं, बालपणीपासून कशी आवड होती आणि इकडे कसं वळलं. बरोबर. सो बालपण माझं डोंबिवलीतच आहे. माझे मम्मी पप्पा जे आहेत ते लालबागचे होते. सो ते लालबागचे राजे, तसे तुम्ही लालबागचे राजपुत्र. राजकुमार आणि तुम्ही राजपुत्र. लालबागच्या राजाचा नवसाचा आहे. आणि माझा जन्म सुद्धा चतुर्थीचा आहे. आणि आडनाव तुमच्या राजगुरू. राजगुरू. हे सगळे तुमच्याकडे गुरु प्रसन्न झाले. सो लालबागवरून माझे आई वडील इथे डोंबिवलीत आले राहायला 1992 मध्ये. 93 ला माझा जन्म झाला. आणि मग मी इथेच होतो डोंबिवलीमध्येच. आणि लहानपणापासून असं खूप आवड होती, म्हणजे असं फिल्म्स बघायचो किंवा डान्स बघायचो, तर अशी आवड होती. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव स्कूलमध्ये बरोबर, करेक्ट. आणि तुमचे पाय थिरकायचे. हो, पाय थिरकायचे, पण कॉन्फिडन्स नव्हता तेव्हा. बरोबर. पण जेव्हा मी कॉलेजमध्ये गेलो, कॉलेजमध्ये पार्टिसिपेट करायला लागलो, तेव्हा मला क्लॅरिटी आली की नाही, मला या क्षेत्रात मीडिया फील्डमध्ये करायचंय. आणि मग नंतर मी डान्स केला, खूप सारे रियालिटी शोज केले. त्याच्यामध्ये माझा एक ग्रुप होता, डान्स ग्रुप, एंजल्स अँड ग्रुप्स नावाचा. सो आम्ही सीझन 3 इंडियाज गॉट टॅलेंटचे सेमीफायनलिस्ट. डोंबिवली ही एक कलानगरी आहे आणि अनेक कलाकार, लेखक, दिग्दर्शक, कलाकार आणि मोठे मोठे टीव्हीवरचे आर्टिस्ट इकडून उदयाला आलेले आहेत. आणि त्याच्यातला एक म्हणजे कोहिनूर हिरा. करेक्ट. म्हणजे रोहित राजगुरू आपल्या बरोबर आहेत आणि ते सांगत आहे आपल्याला. प्लीज कंटिन्यू. हो, मग नंतर मला असं झालं की नाही, मला डिरेक्शन करायचंय. सो डिरेक्शन मला स्टार्टिंग पासूनच करायचं होतं. मला स्टोरीज सांगायला खूप आवडतं. तर मग स्टोरी तुम्ही जे टायटल दिलेलं आवाज जो बदलावला आहे. आहे, स्टोरी टेलिंग आणि इतर जो आकाशवाणी आणि आवाज ध्वनी, करेक्ट ज्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन डिपार्टमेंट सर्वांनी तुम्हाला पाठिंबा दिला. गुगल पासून सर्वांनी आवाज दिला. करेक्ट. तर असे राजगुरू आज आपल्याला माहिती सांगायचे. राजगुरू पुन्हा सांगा आमच्या विद्यार्थ्यांना. हा, तर मग मी तेच बोलतोय की जसं आपण बोलतो कलाकार में कल को आकार दू. अरे जबरदस्त. तर मग ते एक कलाकारचं तेच म्हणजे इम्पॉर्टन्स आहे सोसायटीमध्ये, असं मला वाटतं की जे फ्युचर चेंज करू शकतो. आणि मला स्टोरी सांगायला खूप आवडायच्या. तर मग मी डिरेक्शनचा कोर्स केला, फिल्म मेकिंगचा. आणि नंतर पुण्याला केला? नाही, मुंबईतच केला. झी झी चॅनल जे आहे त्यांची फिल्म स्कूल आहे, त्यातून केला. आणि मग मी खूप टीव्ही मध्ये असिस्ट केलं. एनग्रॉस झालं. येस. सो टेलिव्हिजन मध्ये मी 7 ते 8 सिरियल्स केलेत असिस्टंट, ऍज अन असिस्टंट. पण नंतर लॉकडाऊन नंतर असं झालं की नाही, आता स्वतःच काहीतरी केलं पाहिजे. मग तेव्हा आम्ही लॉकडाऊन नंतर तुम्हाला वाटलं की तुमच्या हृदयाचं लॉक, तुमच्या मेंदूचं लॉक आता उघडलं पाहिजे. एकदम लॉक फेकून दिलं पाहिजे. एकदम तुम्ही ती बेड्या आणि सगळे साखळ दंड फेकून दिले. करेक्ट. आणि या क्षेत्रात तुम्ही उडी मारली. येस. सो आपली एक टीम आहे, 40 लोकांची टीम आहे. CHM कॉलेज जे उल्हासनगरला आहे. बरोबर. सो पूर्ण थिएटर, CHMचा फुल फॉर्म काय आहे? चांदीबाई उल्हासनगर. उल्हासनगर. सो थिएटरचा एक ग्रुप आहे 40 लोकांचा.
सो आम्ही एकत्र आलो तेव्हा आणि आम्ही एकत्र येऊन आम्ही वेब सिरीज बनवल्या, 2-3 वेब सिरीज बनवल्या, एक फिल्म पण बनवली. जबरदस्त. आता सगळे इंडिव्हिज्युअली काम करतायत. आता इथे आपलं JMFचं पण खूप काम सुरू आहे. बरोबर. आता आपण सुद्धा एक फिल्म सुरू करणार आहोत. व्हेरी गुड. आणि आता AI जे आता सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स. येस, सो त्याला घेऊन सुद्धा आपण खूप काही गोष्ट पुढे प्रोड्यूस पुढे करतोय. येस, बरोबर. प्रोड्यूस करतोय, ऑलरेडी करतोय आपण. व्हेरी व्हेरी गुड व्हेरी गुड. मग आतापर्यंत आलेल्या तुमच्या ह्या टायटल खाली आलेले ब्लॉग्स किंवा जे छोटे Web छोटे series. सिनेमे वेब सिरीज त्या कुठल्या कुठल्या सो मराठी एक वेब सिरीज आली जी जान्हवी डिरेक्ट केली बरोबर, आहे. हा. सिम्पल आहे ना नाव आहे हा. त्याचं. जी मी डिरेक्ट केली आहे त्याचं नाव आहे मिशन जन्नत. हा. हे रिलीज आहेत MX प्लेअर, हंगामा TV हा. आणि अजून खूप OTT ऍप्स आहेत ज्याच्यावर आपण हे बघू शकतात. जगात. सो आणि अजून एक फिल्म पण आहे. ती जी आहे ती आता फेस्टिवल मध्ये फिरते. बरोबर जेव्हा ती फेस्टिवल निघणार तेव्हा आपण ते OTT वर रिलीज करू. बरोबर बरोबर. व्हेरी एक्सलंट. पण आता हा तुमचा पिवळा शर्ट बघितल्यावरती आज मला हळदीचा कार्यक्रम केलाच सारखा वाटतं. काय आणि किंवा महालक्ष्मीच्या देवळातून आलेत आणि आशीर्वाद बरोबर. घेऊन आले, तर तुम्हाला तुमची महालक्ष्मी लक्ष्मी सरस्वती कशी भेटली जान्हवीच्या रूपात ते जरा सांगा. आम्ही एकत्रच काम इथे करतो. तुम्हाला आशीर्वाद दाखवले आम्ही. हो, हो, काय हो. जय माता दी. जय बघा. माता दी, जय माता दी. हा, मी जय त्यांच्या माता दी. आणि जान्हवीच्या मातेचे आशीर्वाद तुम्हाला कसे लाभ. हो, सो आम्ही एकत्रच काम करतो. सो आमची टीम खूप मोठी आहे जसं मी तुम्हाला सांगितलं. जगाय जगाय. सो असे वाया कॉन्टॅक्ट आहेत. Very सो good. जान्हवीला एक प्रोजेक्ट करायचा होता, मी एक ऑलरेडी ही आपली प्रोजेक्ट प्रेमाचं रिक्वेस्ट. हा. हा. तर मग कसं ते जुळलं की म्हणजे मी इथे जान्हवीला भेटायला आलो एका प्रोजेक्ट साठी. बरोबर. आणि तेव्हा आमचं बोलणं झालं आणि तेव्हा आमची ट्युनिंग मॅच झाली. बरं जगास. हा, आणि मग तेव्हा आम्ही ठरवलं की नाही मी म्हणजे एक गाणं आहे बघा, मिले सूर मेरा तुम्हारा. काय ते गाण्याचे बोल काय सांगा बघू. मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा. हा. वा, वा, वा. हा, बरोबर. तर नंतर नंतर मग तेच आम्ही भेटलो. मग जान्हवीचं काय म्हणणं पडलं. हा, तिचं पण तेच म्हणणं होतं की आपण जाणून घेतलं पाहिजे एक बरोबर. दुसऱ्याला. Correct. आणि आम्ही एकत्रच काम करतो तर खूप ते इझी झालं. बरोबर. एक दुसऱ्यासोबत टाइम स्पेंड करणं, एक दुसऱ्याला जाणून Very, घेणं. very, very. आणि नंतर मग घरातल्यांनी आमच्या खूप छान बरोबर. प्रकारे समजून घेतलं. बरोबर. आणि Coordinate केलं. हो, आणि त्यांनीच कोऑर्डिनेट केलं आणि त्यांनीच सगळं Correct. हे केलं. शुभमंगल सावधान सावधान करणं. जगा. मग तुझी तारीख काय होती तुमची. लग्नाची हा 3 नोव्हेंबर. 3 नोव्हेंबर. आली लग्न घटी समीप जवळी नवरा करावा उभा. मी अशा सर्व त्या काळात घडले. तो हॉल कुठला होता. इथे जान्हवीच्या गावीच लग्न अच्छा झालंय. अच्छा. मी हो. नागपूरला. नागपूरला दावसाला. अच्छा. मी तिकडे जी शाळा आहे त्याच्या हॉलमध्ये. परफेक्ट. एकदम बघा एकदम, तुमचे आणि एकदम. माझे ट्युनिंग बरोबर. हो, हो, एकदम. तुमच्या लग्नात मी पण अदृश्य रूपाने भटजी पण होतो. नक्की, असं नक्की. अक्षता टाकायला. नक्की हा, नक्की, असं नक्की. तुम्हाला म्हणायला हरकत हो, नाही. हो. मग नागपूरची संत्री तुम्हाला आवडली. खूप खूप आवडली. नागपूरची संत्र्याची पेढा आणि संत्र्याची काय मिठाई. मिठाई पण बर्फी, आवडली. संत्रा बर्फी. व्हेरी गुड व्हेरी गुड. अच्छा, अशा रीतीने मग तुमचा कार्यक्रम आयुष्यातले सुरू झाले. नक्की. आणि त्यानंतर हा तुमचा जेम ध्वनी 88.4 चालू झाला. Correct. आवाज जो बदलावला. आपले दोन्ही जुळले आणि त्याच्यानंतर FM चं ट्युनिंग झालं आणि 88.4 हा FM चॅनल प्रोड्यूस झाला. प्रोड्युसर हे आपण असा म्हणू शकतो की गुणाकार 88 किती होता 84. म्हणजे हा आकडा बरोबर आहे 88.4. मी आमचं म्हणणं असं आहे, मी जसं शिवाजी महाराजांना अष्टप्रधान मंडळ होतं, मी आपण कसं म्हणतो आशीर्वाद देतो, अष्टपुत्रा सौभाग्यवती, तसं आम्ही तुम्हाला आशीर्वाद देतो, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. पुढे मागे भविष्यामध्ये गव्हर्नमेंटनी तुम्हाला ज्याला आपण म्हणतो काय विविध प्रकारची मिनिस्ट्री तुमच्याकडे चालत यावी, काय धन्यवाद. फिल्म इंडस्ट्रीची मिनिस्ट्री किंवा इतर इंडस्ट्री, आणि त्याच्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हावे असा मी तुम्हाला आशीर्वाद देतो सर्व प्रेक्षकांच्या वतीने. आणि तरुणांच्या रूपाने अमर सांगेल तुम्हाला काय शुभेच्छा सांगा बघू. नाही, अशीच आपली प्रगती होत राहू दे आणि पुढे आपण ह्या बाबतीमध्ये अजूनही एपिसोड करत राहू. येस येस. आणि जसे अशा तुमचे नवीन प्रोजेक्ट येतील आपण त्याला करेक्ट. दर नवीन प्रोजेक्टला आपण भेटू. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. पुत्र व्हावा ऐसा ज्याचा तीही लोकी झेंडा. आणि जशा पहाटे उठल्यावरती 7 घोड्यांचा रथ घेऊन तो सूर्य जातो आणि सर्वकडे परिक्रमा करतो आणि 365 दिवस सर्व जगाला उजेड देतो, तशा सूर्याची खूण म्हणून हे आपण सुवर्ण अलंकित असं सूर्य आणि सर्व तारकांचा मालक या सूर्याची प्रतिमा आपण ज्याला नाव रोहित आहे त्याला आपण देत आहोत. रोहित म्हणजे सर्व नक्षत्र त्याच्या पायावरती आहेत. अशा रोहित खरोखर तुम्हाला आम्ही वंदन करतो आणि आपली अशीच प्रगती व्हावं आणि 365 दिवस तुमचं नाव आकाशवाणीसारखे सर्वत्र दुमदुमत राहा अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि रोहित नावाचा अर्थ सिक्रेट
फर्स्ट रे ऑफ सन. करेक्ट. फर्स्ट रे ऑफ सन. येस. सो खूप छान वाटतंय मला तुम्ही हे दिले. थँक्यू सो मच. व्हेरी मच हॅपी टू मीट यू सर. सूर्याचं तेज इकडे आहे आणि किरण सर्वत्र पसरत थँक्यू. सर्वदूर पसरत जावं त्याची आमची थँक्यू. शुभेच्छा. हा सिनेमाचा स्टुडिओ आहे JMF धोनी स्टुडिओ 88.4 FM. इथे जे भारतीय सिनेमाचे जनक फाउंडर त्या काळातले मी दादासाहेब फाळके यांचा इथे फोटो पूजेला ठेवलेला आहे. तसंच त्या काळातला तुमचे जो नानूभाई वकील यांनी सिनेमा काढला होता प्रोड्युसर आणि कुरेशीने दिलं होतं देशी फिल्म्स प्रेझेंट आलम आरा त्याचं इथे हे आहे पोस्टर्स आहेत. तसेच कलकत्त्यापासून बंगालपासून जे आपले सत्यजित राय ज्याला सत्यजित रे म्हणतो फॉर फिल्म मेकर ऑन ऑस्कर इज लाईक नोबल प्राईज सत्यजित रे यांचा इथे फोटो आहे. आणि जसा आपल्या मोस्ट परफेक्ट मॅन म्हणून ज्याला आपण म्हणतो ते आमिर खान याचा लगानचा पण इथे फोटो आहे. वन्स अपॉन अ टाइम इन इंडिया हा जसा आमिर खानचा फोटो इथे आहे लगान सिनेमामध्ये. तसंच ह्या स्टुडिओसाठी रोहितने किंवा जान्हवीने किंवा राजकुमारने आपले राजकुमार कोल्हे साहेब किंवा जे JMF फाउंडेशनने जी खास अशी आपल्या मनापासून दाद दिलेली आहे त्याबद्दल आपण त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे. उद्या सिनेमा इंडस्ट्रीतले दिग्गज व्हावेत, सिनेमा इंडस्ट्रीतले व्ही शांताराम व्हावेत, सिनेमा इंडस्ट्रीतले राज कपूर व्हावेत अशा आपण शुभेच्छा देतो आणि आपण पुढच्या परिक्रमेला निघूया. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभव